कर्जमाफी व्याजमाफी देऊन देखील शेतकरी आत्महत्या का करतात असा प्रश्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पडलाय। या आत्महत्यांना शेतकऱ्यांची मानसिकता कारणीभूत असावी की व्यसनाधीनता, या प्रश्नांनीही पवारांना कन्फ्यूज केलाय आणि शरद पवारांची अशी बदलती भाषा पाहून महाराष्ट्रही कन्फ्यूज झालाय। पवारांच्या ताज्या विधानानं पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या। संकटग्रस्त माणसाच्या वाटेशी धावून जाणं आणि त्याच्या वाटेशी मदतीचा डोंगर उभा करणं हे सूत्र घेऊन राज्याने देश चालवायचा असतो। पण आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सगळ्यांना या संबंधितच पडलं नाही। कर्ज माफ केलं, 70,000 कोटीच्या कर्जाची माफी दिली, व्याजाचा दर जादा होता 12%, तो 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलं तर 0% व्याजाचा दर आणला। आणि हे सगळं करून सुद्धा या ठिकाणी आत्महत्येचे प्रकार होत आहेत आणि म्हणून याच्यामध्ये फार खोलात जावं लागेल। खालून पोलिस सांगण्यात आलं की दारू थांबवा, असं कोणतरी बोललं, दारू थांबवा म्हणल्यावर मग तुम्ही प्रश्न विचार इथं असं काय आहे का? आणि मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक जर असले तर त्यांनी तिन्ही मिटिंगामध्ये लोकांच्या आणि स्त्रियांच्या प्रतिक्रिया काय होत्या ह्या पाहिल्या तर तो सुद्धा एक विषय असं त्यांचं मत त्यांनी आमच्या कानावर। आता विरोधक म्हणून पवारांची संघर्षाची भूमिका अचानक समन्वयावर कशी आली असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे लागलेले घोटाळ्याचे पाश घट्ट होऊ लागलेत। सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरेंवर एसीबी कडून होणारा नोटिसांचा भडीमार पवारांना हळवं बनवतोय का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमी यांचं नुकतंच निधन झालं, त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची रिकामी असणारी खुर्ची सध्या अनेकांना खुणावतीये। पंतप्रधान आणि इतर सत्ताधाऱ्यांचं अनुमोदन हे या खुर्चीवर पोहोचण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी उत्तम इंधन ठरू शकतं। याची जाणीव जाणत्या राजाला नसेल असं कसं समजावं? मराठवाड्यात राष्ट्रवादीचे मावळे आंदोलन करत असताना जाणते राजे मात्र दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेत होते, त्यामुळे मराठवाड्यात आक्रमक असणारी राष्ट्रवादी विदर्भात पोचता पोचता समन्वयवादी कशी झाली असा प्रश्न पडणंही स्वाभाविक आहे। शेतकरी आत्महत्या का करतात या प्रश्नानं आता जाणता राजा स्वतःच संभ्रमात पडलाय हे आश्चर्य, आणि जाणता राजाच संभ्रमात पडल्यामुळं जनता देखील संभ्रमात पडली आहे। अखिलेश हाळवेसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।